हाय नमस्कार. ब्रेकफास्टसाठी मी आज काय बनवणार आहे बघा. मस्तपैकी अशी कांद्याच्या कुरकुरीत भज्या. त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, 3 ते 4 माझ्याकडे तर छोटे-छोटेच कांदे आहेत. तर मी छोटे-छोटे 4 ते 5 कांदे म्हणजे आपल्याला जेवढ्या भज्या बनवायच्या आहे ना, तेवढे कांदे आपल्याला कापून घ्यायचे. मला थोड्याच बनवायच्या आहे नाश्तापुरता, कारण की आम्ही दोघंच जण आहेत. अंशू गेली गावाला, पुण्याला गेलेली आहे ती. राशा पण आणि अंशू पण दोघं जण पुण्याला गेलेले आहेत. तर आम्ही दोघंच जण आहेत. तर मग आमच्यासाठी 2 जणांसाठी आम्ही नाश्ता बनवतोय बघा. तर कांदे असे मस्तपैकी कापून घेतलेले मी. आणि नाही का, हे कांदे असे उभेच कापायचे आहेत आपल्याला बरं का. नाहीतर तुम्ही म्हणणार असं बारीक बारीक नाही कापायचे. हे कांद्याचे भजे करायचे ना आपल्याला, असं खेकडा भजी जशी येते ना तशी. आता बघूया माझ्या तशा जमत्या काय नाही, कारण की मी कांदे काही जास्त वापरलेले नाही आहे. पण तसाच बनवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. पण बघा इथं आहे ना, मिरची पण कापून घेतलेली आहे, कारण की मला कांद्याच्या भजीमध्ये ना मिरची पण खूप आवडते. म्हणून ही बारीक मिरची मी अशी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये फक्त चव उतरवायची. मिरची आपल्याला खायची असेल तर खायची, नाही तर मग काढायला ही मोठी सोपी पडते. त्यासाठी मी मोठे मोठेच तुकडे करून घेतलेले. आता बघा इथं आहे ना मस्तपैकी कांदे, त्यांना आपल्याला मोकळे मोकळे करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे सगळे कांदे आहे ना मोकळे मोकळे आपण इथं करून घेऊया. त्यानंतर आपल्याला सगळे कांदे मोकळे केल्यानंतर हे बघा, असं पण केलं ना तरीसुद्धा चालेल, मोकळे मोकळे होऊन जातात. त्यानंतर इथं ही मिरची टाकून घेऊया आणि थोडं मीठ टाकून यांना मिक्स करून घेऊया. म्हणजे मिरची आपल्या अजिबात तिखट लागत नाही. आणि कांद्या मिरच्यांना मीठ लावलं म्हणजे जास्त चव येते. आता इथं कोथिंबीर पण पिठामध्ये टाकून घेतलेली मी. फक्त एकच पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आहे ना जिराची पूड टाकून घेतली. आणि आता बघा याला आहे ना मिक्स करून घेऊया आपण. हे बघा, जास्त पाणी लागत नाही याला, थोडंच पाणी टाकायचं आहे आपल्याला, जास्त पाणी लागत नाही. आणि हे बघा, आणि मीठ लावून जर कांदे थोडेसे मोरायला ठेवले ना तर बिना पाणीचं पण हे भिजलं जातं. म्हणजे जास्त पाणी नाही लागत याला, असं सुक्कं सुक्कंच भिजायचं आहे. आता मी इथे ना फक्त 5 मिनटासाठी मोरायला ठेवते. थोडीशी चटणी टाकून घेतलेली आहे मी इथं. हे बघा, लाल चटणी आहे ना म्हणून कलरसाठी टाकली मी त्याला, तिखट अजिबात नाही ती चटणी. आता गॅस पेटवून मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे. जास्तीचं काय टाकलं नाही, थोडंच टाकलं. तर कारण हे भजी आपण बनवतो ना ते तेल उरतं आपल्याला, चपात्यांना पण कामास येतं. आता बघा आपल्याला आहे ना अशा तेल पण मस्त तापून गेलेले आहे. अशा मोकळ्या मोकळ्या भज्या सोडून घ्यायच्या आहे. जास्त चिपकवून नका सोडा, म्हणजे त्या एकमेकांना चिपकून जातात. हे बघा, आणि मग मध्ये कच्चे राहून जातात. तर आहे ना इथं गॅसची फ्लेम मी आता कम करून दिलेली आहे, कारण की आपल्या भज्या कुरकुरीत व्हायला पाहिजे म्हणून. पहिले आहे ना गॅस असं म्हणजे फुल राहू द्यायच्या, नंतर मिडियम करून घ्यायची. हे बघा आता आपल्या भज्या इथं झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता. मस्त अशा भज्या आपल्या इथं झालेल्या आहे. आता दुसरा पण टप्पा मी इथं टाकून घेणार आहे. हा बघा, हा दुसरा टप्पा पण मी अशा प्रकारे इथं टाकून घेतलेला आहे. असे मोकळे मोकळे टाकले ना तरी पण जास्त कुरकुरीत येतात ते. तर बघा हे पण आपल्याला आता असं उलट पलट करून घ्यायचं आहे. तेलकट तर जास्त खायचं नाही, हानिकारक असतं शरीरासाठी. पण कधी कधी काय खायला काय हरकत नसतं. मग कधी कधी आता किती दिवसापासूनची भजी बनवलेलीच नव्हती, त्यासाठी मग मी ही बनवली आता. तर बघा दिसताय ना छान मस्त असं खेकडा भजी सारखेच दिसताय. आता हे पण काढून घ्यायचे आहे आपल्याला. आणि हे काढताना काय झालं ना, हे बघा, हे काढून घेतलं. आता तिसरा पण टप्पा आपल्याला टाकून घेतला होता मी, ते काय तुम्हाला दाखवलं नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी हे बघा, आता फक्त काढण्याचंच दाखवते तुम्हाला. हे बघा, असं तिसरा टप्पा पण टाकून घेतला होता. किती छान मिरची, किती छान दिसते मध्ये बघा, तुम्ही बघू शकता. खूपच छान आणि खूपच मस्त. तर अशा प्रकारे बघा ब्रेकफास्ट माझा इथं तयार झालेला आहे. आणि मी तुम्हाला ना तोडून पण दाखवते. आणि कसा वाटला आजचा ब्रेकफास्ट कमेंट करून मला नक्की सांगा. आता दुपारचं पण मी रुटीन तुम्हाला दाखवलेलं आहे. दुपारी मी काय बनवलेली होती, भेंडीची भाजी बनवलेली होती. आता दुपारची पण रुटीन मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे. कुठं गेले होते बाई?
कुठे गेली होती? बाहेर बाहेर राशा कुठे गेले ते इकडे बघून सांग मला. बाहेर वाघोदामध्ये गेली ती वाघोदा. मग कुठे गेली होती माझी सोनीची नी? वाघोदा फिरून आली आम्ही. वाघोदापर्यंत गेली होती बाई. आता राशा गेलेली होती बाहेर तिच्या पप्पांसोबत, तर ते आले ना म्हणून तिचं इतकं कौतुक होतं आहे. तर तिचे खूप लाड होतात आमच्या घरामध्ये, कारण एकटीच आहे ना ती. पहिलंच वाढ आमच्या घरात आहे. पहिलं होतं म्हणजे माझ्या कविताचं, तिचे मुलं न त्यानंतर मग हे पहिलंच वाढ आहे आमच्या घरामध्ये. तर बघा मी इथं आहे ना भेंडी कापून घेते. आता भेंडी मस्त स्वच्छ धुवून घेतली होती, पुसून घेतली होती आणि आता मस्त कापून घेते इथं. आणि कोणती पण भाजी म्हटलं ना तर बघा, तुम्हाला सांगते मी, कोणती पण भाजी अशी बनवायची ना तर न खाणारे सुद्धा खातील. आता ही भेंडी बघा मी कोणत्या पद्धतीने बनवलेली, आणि इतके चिकट होतात ना ते, पण तरीसुद्धा आपण निंबू पिळून घ्यायच्या म्हणजे 1 सेकंदात सगळा चिकटपणा चालला जातो आणि भेंडी आपली छान अशी मोकळी मोकळी होतात. तर बघा इथं तर मी आधी गॅस पेटवून कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं. बघा जास्तीचं पण तेल टाकलेलं नाही मी. तर त्याच्यामध्ये जिरं टाकलं आणि लसूण टाकले, म्हणजे कुटलेले होते ते. त्यानंतर टमाटे टाकले. तुम्ही कांदासुद्धा टाकू शकता. इतकी भारी चव येते ना, तर तर विचारूच नका, इतकी भारी चव येते कांदे टाकूनसुद्धा. पण मी काय टाकलेले नाही आहे. तर बघा इथं टमाटे वगैरे मस्तपैकी आपले इथं आता तेलामध्ये मस्त फ्राय झालेले. आता आपल्याला नाही का इथं आहे ना भेंडी टाकून घ्यायची आहे. भेंडी मस्त स्वच्छ असं धुवून घेतली होती आणि इतकी भारी भेंडी भेटली होती ना मला, पूर्ण कवडी कवडी होती आणि पूर्ण फ्रेश होती, एकदम फ्रेश. मंगळ बाजारातनं आणलेली होती मी. तुम्हाला सगळा काय भाजीपाला दाखवला होता मी. असं भाजी राहते ना घरामध्ये, 15 दिवसाचा भाजीपाला आम्ही भरून ठेवतो फ्रीजमध्ये आणि अजिबात खराब होत नाही तो. मग एक दिवस काही अशी आम्ही बनवत असतो. तर बघा आता ही भेंडी इथं बनवलेली आहे मी. आणि हा व्हिडिओ आहे ना जेव्हा राशा आणि अंशू इथं होते ना त्या दिवसाचा आहे हा. आणि भजी बनवली होती ना मी, तो व्हिडिओ त्यानंतरचा आहे. तर मग त्यासाठी बघा आता इथं आहे ना निंबू कापून घेतलेला आहे मी. आपल्याला इथं निंबू पिळून घ्यायचं आहे. आधी तर आहे ना आत्ता टाकली आहे ना भेंडी, अजून नाही चिकट होणार ते. बघा तुम्हाला दाखवते भेंडी केव्हा चिकट होते. थोडा वेळ राहिली ना ते हे बघा आता चिकट होते, ते थोडी 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 चिकट होते. तर आपल्याला आधी काय करायचं आहे ना, इथं मस्तपैकी चटणी टाकून घ्यायची आहे. ही फिक्कटवाली चटणी आहे. तिखटवाली चटणी थोडीशी टाकली मी, हळद टाकली, धना पावडर टाकला आणि आता हे मीठ टाकते. आणि बघा आता मिक्स करायची आहे आपल्याला. भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि मग आता निंबू पिळून घ्यायच्या. बघा आता इतके चिकट होतील ना हे भेंडे, तुम्ही बघू शकता. आणि लगेचच 2 मिनिटामध्ये तुम्ही बघणार ना भेंडी अजिबात चिकट होणार नाही, पूर्णपणे मोकळे मोकळे. कारण की निंबू पिळून घेतलेला आहे ना मी. निंबू पिळून लगेचच मी मिक्स करते ना, तर बघा इतकी चिकट झालेली. पण तुम्ही बघा आता 2 मिनिटामध्ये बघा किती मोकळी मोकळी भेंडी आपली इथं झालेली आणि किती सुटसुटीत भेंडी आपली इथं झालेली. खायला पण आणि दिसायला किती जास्त भेंडी किती जास्त दिसत होती ना, आता बघा किती कमी झालेली. आणि आता इथं बनते राशासाठी खिचडी. तर 2 दिवस मिळून हा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.